नमस्कार सातारकर. तर हे लोकेशन बघून तुम्हाला कळलंच असेल की हा कुठला एरिया आहे, कुठला आहे. कारण की इथे आलं नाही सातारमधील एकही व्यक्ती नसेल की इथे आलं नाही. कारण की या ठिकाणी या जागेच्या आजूबाजूला आपली काही ना काही कामं असतात आणि इथे यायलाच लागते बरं का. तर हे ना बघा, इथे मेन रोड आहे आणि त्यासोबत मस्त असं गार्डन लहान मुलांसाठी खरंच खूप छान आहे. आणि मागे तर मिलिटरीचं वगैरे भरपूर आहे, पण ते एक दिवशी नक्कीच तिथे जाईल. वेळ नाही भेटला तेवढा, पण मुलांचं खेळण्यासाठी इथे आलेलो आणि तिकडेही मुलांसाठीच आहे. तर बघा, माझी मुलं छान एन्जॉय करतात आणि एक 15-20 मिनटं आम्ही इथे घालवला. थोड्या वेळ बसले. खरं तर जेवायचं म्हणून आलतो, पण जेवण नाही केलं इथं, कारण की डब्बा तसाच वापस आणला आणि घरी येऊन जेवण केलं. त्यांना दवाखान्यात दाखवलं, हॉस्पिटलचं जे काही काम होतं ते करून घेतलं. कारण की वेदिका आजारी होती, उलट्या रात्रभर करत होती आणि गोल्याचा खोकला गेले 15 दिवस झालं काय कमीच होईना झालाय, कफ झालाय. तर आता दोघांनाही सांगितलंय, वेदिकाला बोललेत ॲडमिट करायला लागून हिने औषध नाही घेतलं तर, कारण की तिच्यामध्ये अशक्तपणा जरा जास्तच झालाय याच्यासाठी. आता गेले काही दिवस झाले मी काही व्हिडिओ जास्त बनवत नाही, कारण की वेळही भेटत नाही आणि मुलांचा अभ्यास घेणं म्हणजे वेदिकाचा अभ्यास असतो खूप जास्त असतो लोड शाळेतून आलं की, आणि तिच्या तब्येतीकडे लक्ष देणं गरजेचं वाटतं. कारण की ती सारखं आजारी पडते, थोडे 4-8 दिवस जात नाही की लगेच आजारी, कमजोर अशक्तपणा तिला असतो. आणि जेवण नाही करत हेच त्याचं खरं मूळ कारण आहे, कारण की ती जेवणच करत नाही. वरचं असं काहीतरी खाईल थोडंफार झालं तिचं जेवण झालं. आता बघा, आमचा गोल्या मी जरा जास्तच भिंगवलं आणि गोल्या पडला. मी हे थोडंसं कुठलं मुलांसोबत लोकेशन मज्जा आहे मस्ती नक्कीच केली आणि सांगा. बरं आणि वाटलं. आपल्या तर आता सातारमधलं आहे पण सातारकर कोणतं तुम्ही एरिया नक्की आहे सांगा ते हे सांगा. जे लोकेशन आहे ते कुठलं आहे. मलाही व्यवस्थित सांगता येईल का नाही मला माहीत नाही, परंतु तुम्ही नक्की सांगा. तर आहे ना, मला जिथवर जाता येईल मी तेवढं गेली, कारण की मुलं इतकी पळत होती ना, थांबत नव्हती. वेदिकाही नाही आणि श्रेयांश पण नाही, कारण की असं इतकं मोकळं झालं ह्यांना पळायला. आणि इथं बघा, सूर्यनारायण, सूर्यनमस्कार सगळं काही आहे आणि बघा कसलं भारी वाटतंय आणि मस्त वाटलं. आणि तुम्ही सुद्धा बघून घ्या, प्रत्येक व्यायाम आहे कसा करायचा सकाळी सकाळी आणि भारी वाटते, अप्रतिम. हे जे व्यायाम आहेत ते आम्ही शाळेत असताना करायचो. म्हणजे आमच्या ज्या मॅडम आहेत, बाई आहेत आमच्या, त्या आम्हाला शिकवायच्या. कधी तर 26 जानेवारी येते ना, त्या पिरियडमध्ये म्हणजे जानेवारीमध्ये आम्हाला शिकवायच्या. 10 जानेवारीच्या दरम्यान त्या आम्हाला शिकवायला सुरुवात करायच्या. म्हणजे 26 जानेवारीला सगळ्या कवायत वगैरे जे काय व्यायाम्स असतील तर ते सगळं काही आमच्याकडून असं होऊन जायचं आणि यायचं आम्हाला, ते छान वाटायचं. हे सूर्यनमस्कार खरंच खूप छान आहे आणि आपल्या शरीरासाठी, आत्ताच्या पिढीसाठी तर खरंच खूप महत्त्वाचं आहे. कारण की काम कमी आणि घरी बसून वर्क फ्रॉम होम असेल किंवा आपण घरी बसून घरातील कामं करतो पण व्यायाम होत नाही, तर अशा वेळेस हे सकाळचा व्यायाम करणं आपल्या शरीरासाठी, निरोगी आयुष्य राहण्यासाठी, टिकण्यासाठी चांगलं असतं. आणि हेच डॉक्टरांचं सुद्धा म्हणणं आहे. तर बघा, हे आमचं गार्डन म्हणजे मुलांचं हो. तर मुलं बघा किती छान खेळतात आणि वेदिकाची तर मज्जा मस्ती मी सांगू शकत नाही. तिला काय खेळवून काय नाही झालं. पाळणे खूप रिकामे होते, अजून स्कूलमधून मुलं उंच आली नव्हती. माझा दुपारच्या झोका दरम्यान ग कोण येणार क्या आहे हो. अय्यो दुपार म्हणजे 5:30 वाजली होती. क्या. तर त्या दरम्यान संध्याकाळच्या वेळेस खूप गर्दी असते आणि आत्ता सगळ्यांचा स्कूल टाईम, त्याच्यामुळे गार्डनला गर्दी कमी होती. आम्ही घरी यायला निघालो आणि एक 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 यायला लागले होते. म्हणजे संध्याकाळच्या वेळेस जरा जास्त गर्दी राहते असं वाटतंय मला. कारण की ते सातारमध्ये आम्ही काय कधीतरी येतो, म्हणजे दवाखाना वगैरे काय काम असेल तरच येतो, नाहीतर इकडे आमचं येण्याचं काही कारणच होत नाही. आणि मेन पॉईंट आहे, येण्या जाण्याचा रस्ता आहे, हायवेटच आहे, हायवेवरच आहे. त्याच्यामुळं इथे म्हटलं चला एक आपण प्रत्येक वेळेस बघतो आणि गेले 2-3 वर्षापासून इथलं काम चालू होतं आणि आता जरा भारी वाटतंय, एकदा जाऊन बघावं तरी नक्की कसं केलंय. येता जाता दिसतंच आहे ना याच्यासाठी, म्हणून आम्ही आग्रहाने तिथे गेलो आणि खरंच खूप भारी वाटलं. एन्जॉय 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 मुलांसाठी. आजचा व्लॉग आवडला असेल लाईक शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. थँक्यू.